दरोडेखोर आहेत जोरच. फक्त घाम कष्ट आणि पोटाला आडे देऊन कमावणारा फक्त एकच माणूस आहे. आणि ते मंडळी भांडवल करते. भांडवल काय जवान का लिखा घरा ध्यानात ठेवून तोला पुढं तुम्ही मला पुढं सरकायचं का तिथंच फिट करायचं. प्रारब्ध बदलवता येत नाही पण कर्म जर चांगलं असेल तर प्रारब्ध बदलवता येतं. आज हे जे परिवार आहे आवड परिवार शेतकरी कुटुंबानं एवढा मोठा बंगला बांधला ना याला 3 गोष्टी आहे. प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आणि कुणाचा तरी आशीर्वाद आहे. माणसं मोठे होत नाहीत कधीही माणसं मोठे होत नाही प्रारब्ध असल्याशिवाय. तुमचं काय मत? आता आपल्या वेळेस काय होतं हे एवढे कार्टेन याला मोबाईल आहे. आपल्याला होतं काही 7वी पर्यंत पाठी होती तिला 7 आणे नुसतं खापार कमरेला पट्टे नाही करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा जेवला का आटा उतरायचा. आणि दप्तराची गोण म्हणजे खात्याची गोण होतं काय तिच्या चिचुके बोर इट्टी दांडू 9वी पोत 100 रुपये नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम. असं उन्हाळ्यात नदीला पाणी राहायचं महाराज. पहिले वडे फुल राहायची आखी पोरं उन्हाळ्यात आंघोळीला पुढं भोंगळी शेट्या वड्याच्या कमराला मंडळी पाण्यातून यायचं वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले शेट्या वड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पळायची. महाराज देवळा पुढं कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता या वाड्या आवडलं ती आमच्या पुढे येत्या राती कुठं होती राती नदीला होतो आता वड्यालचा झाकली 1.25 लाख. आणि 10वीला गेले आता एवढं खबर मारलं पट राहते ते बापाला म्हणतंय काय केलंय मॅश. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणलं मारली छत नाही माझं काय करू यावला नाही म्हणजे पाणी मारायचं म्हणजे घ्या ठोकून यासाठी जाऊ. महाराज आज एवढे माझ्यासमोर सर्व्हिसवाले लोक बसलेत ना आपण गाड्या फुकट वापरीत नाही आणि बंगले फुकट बांधले नाहीत. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. खाली टेबल त्याच्यावर हात आणि वरून गुरुजीचा रूळ. आपला बाप धोत्रावर होता पण आपल्याला देवच होता. गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल शिकला पाहिजे. लोक फुकट तहसीलदार होत नाही, फुकट कलेक्टर होत नाही, फुकट प्रांत होत नाही, फुकट एसपी होत नाही, फुकट प्राध्यापक होत नाही, फुकट मुंबईला जाऊन सुखानं जगत नाही. याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे? आय बाप होता आपला गरीब बिचारा शिकला पाहिजे. फी मी सोमवारी भरीन पण पाया पडायचं शिक्षकाच्या. त्याला फी नाहीये पण परीक्षाला काय माणसं होती 9 वाजता ते आई कांदे लावायला जात आणि तर पोराला म्हणायची भाऊ चहा भाकर खाय आणि मग दुपारी जेवायला. आता आई धडधडी सांगते स्वयंपाक झाला नाही 20 रुपये नाही 15ची क्वार्टर पे 5चा गोवा खाय. तिथून आले हाणतो बाप निसाली बचत गटाच्या मिटिंगला महिलांच्या अनेक समस्या आहेत. हिट बाय पाय तर नाही आवलं तिकडे स्विच निघतील का स्विच निघतील. आपल्या वेळेस 10-15 जर त्या दिवशी पोरगा शाळेत गेला नाही ना त्या दिवशी बापासमोर जेवायला येत नव्हतं. याटावलंच ते बाप बाहेर गेले जेवायला यायचे. आता 12 वाजेपर्यंत टोनगे बाहेर येतात. आई म्हणते दरवाजा उघडा ठा बप्पू येईल. तो पप्या हरिपाठ झाला गेला का ए पप्याची आई 4 गुरुवार करतील सासराव कशी मारे दरवाजा उघडा ठा बप्पू येईल. बाप नुसतं म्हणला अरे मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय तेवढी बैल आज बांध. दुपारी बाबळेलं होते ते आता सावलेलं बांध. आता 18 वर्षाचा सांड आहे त्याला काय बैल बांधायला रोग झाला आलीच मध्ये. त्याला जमन का नाही जमाय जमायची तू का देवाला सोडाय तुला त्याला पाहिलं भेंडवायला का मिळतो तू म्हणते त्याला जमा. आई उलटी पोरला म्हणते तू नको सोडू त्याचा तो सोडीन तो पहिल्यापासून तसा
मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते. तुका नाही उलटली कुठं त्या दुसरी हे गुन्हेगारी वाढायला हेच खतपाणी. हे काही कोर्स नाही कुठं इतरांचा अभ्यास केला तर आपल्या पोरांची लई मजा आहे. काय मध्ये केरळ वरून हवा भरायला आले महाराज 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. केलाय कधी अभ्यास आपण? एवढ्या खोलीत राहते पंपाजवळ. काय त्याला एसी आहे का? एसी आहे का? पोटभर खायला का? 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्यात. 4 महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि दगडाची चूड करून भात शिजून खात्यात. आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहेत. उन्हाळा आहे तर रात्री 3-3 वाजेपर्यंत लाईट लावून पुलाची कामं करतात. दुपारी लोखंड गरम आहे तर रात्री स्टील सिमेंटच्या नळीत झोपून दिवस काढतात. काय आपल्या टोणग्याला झाले? 12वीच्या टोणग्याला सुट्ट्या लागून 3 महिने झाले. काय करते ते? संपला सीझन. आता मागच्या आठवड्यापासून लग्न आहे संपलं. आता बसले थोबड वाजून. आता काय त्या सीझन संपला. आता किशन गाला असतो नाही. आता काय पाहिजे? ज्याने पाडली तोच रोजान जातोय. तुम्हाला कोण पाहिजे? जे नवरदेवानं 30,000 तिच्यावर आणली ते तालीच्या कामाला जातोय खरी. आता कोण राहत नाही. काय मी डांबरीवरची बाई वाढव राहतो भाड्याच्या गावात. बाईला वाढव सोनू तुझा माझ्यावर भरोसा. सोनूच आहे त्यावर पण तुझ्या बापाचा नाही त्यावर. पुरीने नाचायचं लग्नात डीजे पुढे चुम्मा दे गाणं. दरिद्री नाही तुझी आई ओवाळणी टाकी बरोबर. ती का नाही गुड्डी ताल तुझी गुड्डी जवळ होता गड्डे घेऊन पळून नाही तर नवरी संग कलवरी गेली. नवरी आली कलवरी आलीच नाही. नुसते कडक कपडे घातल्यानं जग सुधरत नाही. माणसं आतून बदलली पाहिजे. बाहेरून बदलून काय करतात? आज रक्ताचे नाते बी ते संपून गेलेत. काय ते माणसं फक्त कडक कपडे घालायला काय बदल झाला? आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत का नाही बोला? आणि एक कधी देणार ठेवतो आपलं वाक्य देणार ठेवा. मित्र मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून येते आपण. तुम्ही नाही काळजी करत. मी आज 8 दिवसा पोच पुढे जाऊ द्या. तुम्हाला जागेवाला मित्र तपासायचे भाऊबंद तपासायचे. सगळ्यात नालायक भाऊबंद. अहो स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा चोरून जा माझी बळी आली. माझं म्हणता फायनल होत कोण नका बोंग्या होईल बोंग्या. तुम्हाला तुम्ही नका म्हणू पडून गेली ती पोर कालच सापडून आणली भाऊ नको तुम्ही. भाऊबंद राहिले नाही. एका मिनिटात सांगा भाऊबंद मित्र कशी धोका देतात. एका मिनिटात ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला मेघनाथ नावाचा मुलगा होता. त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता. म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या. कुठून सांगितलं म्हणजे बरं का माडे मुलातले. आता ए शाळेत जातो कर तू. ए बऱ्या शाळेत जातो. बापाच्या बायको टिंब म्हणतात. काय म्हणते बापाची बायको? बापाच्या बायको काय म्हणतो? आणि बापाच्या बहिणीला आईच्या बहिणीला ती नाही सांगायची गरज. मग शिराला जिंकला तिकडे पूल तुटला ना काका राहिला पुलाच्या पलीकडे. काय करते नाही लहान सुईचे नाही. एका पोराला गुरुजीने विचारलं बाबांना गावांची नावं सांग. ती गावते म्हणलं 40 गावात 12 गुरुजी पाहतच राहिलं. त्याच्याकडे मला शिकूच काय तुला. एक पोरगरच त्याला भेट चालत होते. त्याला एक त्याला माहित होती ती काय मला देत नाही. काढावं लागत. सरळ बसायला आणणार बरोबर पटका. ए गाडीत हात बीत का. ए गाडीत हात का. आणि रिलॅक्स बसायचं. माझ्याकडे बा बैठे बैठे साधा
रिलॅक्स. आणि जोरात बोलायचं, घाबरायचं, आवाज कमी येतोय घाबरायचा, आवाज कमी येतोय घाबरायचा. या वर्षाचा सलमान खानचा गाजलेला सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है. करेक्ट. या 2 महिने या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई. जोरात बोला बाई. वाडेवर या. सुनू तुझं माझ्या नोरसा नाही काय मला आमदार झाल्यासारखं. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली. तसं नाहीये भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोलपायला तकलीफ करत. हो पण पोसत नाही. सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात उत्तर द्यायचे सगळ्यांना. आता घाबरायचं, आवाज कमी येतोय, जोरात बोला. घाबरायचा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. जोरात बोला. बरोबर आहे. माना नका हलू, तोंडाने सांगा. बरोबर आहे. मग त्याचा बाप नालाय की पोरगा बाप. करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला. पुढचा प्रश्न एकदम जो आहे. 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि बाप. आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात एवढ्याला ऐकू गेला पाहिजे. पोराला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमच्या आई बाप सोडून दुसरं कोणी केलं? हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. ऐकून गेलं सुधरत नाही माणसाला. काही 5 दिवस बधीर होतो एकटाच असं. आतली चड्डी नाही काही ना 9,000चा मोबाईल द्यायचा. 100 रुपयात नाही. चैन उघडी नातू नाही मोकळा. काही रेंज मध्ये प्रारब्ध बदलवता येत नाही. इथे इंग्रजीत मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहिती होतं. आणि त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. गडी मोठा हुशार. त्यानं डायरेक्ट रामाला गाठवलं. फुटल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. बिभीषण रामाकडे गेला. रामाला त्यानं डायरेक्ट डोस पाडला. तुला खानदानी सीता मिळणार नाही, तुला पहिला इंद्रजित मारावं लागेल. मग पुत्र शोकानं रावण आपोआप मरल. सल्ला कोणचा आहे? चुलत्याचा. मारायचाय पुतण्या. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची. पण त्याने दम दिला विभीषणानं. इंद्रजित तू मारायला जाशील, पण इंद्रजिताला मारताना एक पथ्य आहे रामा. तुझा बाण किती जरी अचूक असला तर इंद्रजिताचा जो हात आहे त्या हातामध्ये बाण येता कामा नये. कारण त्याच्या हाताला असं वरदान आहे. त्याच्या हातात बाण आला का समोरचा मेला. एवढं पथ्य पाळायचं. काय सल्ला दिलाय. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला महाराज. त्या लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिता त्यात बाण आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता. पण फुटलेला घरातला होता. आतापर्यंत धोका फुटलेले. तो तुटलेला हात अंगणात पडला. महिला म्हणलं रावणाची सून बाहेर आली. रावणाचं घर साधं नव्हतं महाराज. विद्वान माणूस होता तो. हे पोथ्या वाजणारा नाही याला मानवला रावण. रावण इतका विद्वान माणूस होता महाराज. तो तुटलेला हात त्या सुनेनं पाहिला. रावणाची सून सुलोचना पतिव्रता होती ती. तिने तुटलेला हात पाहिला आणि ती बाहेर आल्यावर म्हणते ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंगच कोणी केली? तिच्या बापानच केली. ती कोणी केली? मग लक्ष्मण कोण होते? हे पाहुणे रवळे का आलाय?
आता ही वास्तुशांतीला आलेले पाहुणे कार्यक्रम संपल्या जीव घाला. ती म्हणली मुकाम भाऊ हायवेला झोप, आम्ही माणूस तू तसा बैठकीत काही नीट मारायचं नाही, तू जाय. महाराज पाया पडून सांगतो बस, पाया पडून सांगतो बस त्या माणसांना, आजचा दिवस चांगला आहे तेवढा चांगलाच घालवा. घमेंड लय दिवस टिकत नाही महाराज. दिवस फिरतात, दिवस फिरतात. जगाला प्रकाश देणारा सूर्य 45 डिग्री तापमानापर्यंत गेलाय, पण काल आणि परवा सकाळी ढगाने त्याला दिवसू दिलं नाही. चंद्राला सुद्धा ग्रह नाही. जरा घमेंड कमी करा. जवानी दिवाणी लय दिवस चालत नाही. आता शिका 11वीला गेलाय तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिलाही गरमाटानं वा झाले, तू खाचीतच घेतो. बघला तू कुशीला झाला. घमेंडला नाही चालत. रडला रावण. आता इथं लय बारीक आहे का? रावण का रडलाय माहितीये का मला? राज्य आहे माझं, जाऊ द्या, राज्य कधीतरी जाणार होत. आज मुलगा गेलाय माझा. मुलगा गेला म्हणजे माझी बाजू संपली. पण विधवा झालेल्या स्त्रीला मी तोंड कसं दाखवू हा पश्चाताप रावणार. माझी सून विधवा आहे, ती आता माझ्या पुढे आज ना उद्या. शहाणी माणसं विचार करत असतात, ते बोलून दाखवत नाही. रडला रावण. मंदोदरी ते रावणाची सून सुलोचना त्या हाताजवळ गेली महाराज. तो तुटलेला जो हात होता तो हल्ला महाराज, असा हल्ला, तुटलेला हात हल्ला असा. तर तिने कागदात पेन घेतला आणि त्या तुटलेल्या हाताला दिला. काय बोलायचंय मला? त्या तुटलेल्या हाताला त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय? खाली मान घालून रावण रडला. तिने तुटलेला हात हातात घेतला. रावणाच्या पुढे एवढी उभी राहिली. विधवा स्त्री समोर पाहिल्यामुळं स्वतःची सून रावणानं खाली मान घातली. दिवस फिरतात. 33 कोटी देव कोंडून ठेवलेला रावण घराला नवग्रहाच्या पाहिल्या. त्याच्या घरी गार होवळाय गणपती. याला ठेवा, हे देव रावणाच्या घरी कामाला. पण सुनबाई पुढे मान खाली घातली. सुनबाईनं रावणाला प्रश्न सांगितला, विचारला, ज्याने हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालले मी. खाली मान घातलेला रावण म्हणला, जा. दरबारातली लोक रावणाला म्हणले, तुला अक्कल आहे का काही? तुझी सून तरुण आहे, विधवा आहे ती. रामाची बायको तुझ्या धरत आहे. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून द्या, तुझी सून घेऊन जाय, तू काय करशील? रावण म्हणला, मूर्खाओ, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. माणूस होता रावण. आणि मग महाराज एकदा बाजू कच्ची झाली, कोणी नाही भाऊ. आता तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लय मित्र फोन करतात, बाजी तो म्हणून आई थोडी बायपाचे पैसे समृद्धीचे ते गेले. हो भाऊ, तुलाच त्या खड्ड्यावर कामाला जावं लागलं. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोथे ते. दाना निघून गेलो त्याचा मुक्काम चुली ते. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही भाऊ. दिवस फिरतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणूस घेईन बिनुस घेईन, मला लय पोरं वारा तिला बोली त्या पेतो म्हणून. आता काय पिशी जिरली भाऊ. लय दिवस चालत नाही. माणसाचा खिस्सा रिकामा झाला ना, खिस्सा जग संपलं. काय मध्ये जग संपलं. महाराज थोडीशी पैशाला किंमत आली तर या वर्षाच्या लग्न सराईमध्ये लोकांनी मामा सुद्धा नवरदेवा उभे राहणारे बदलावलेत. माम महिला मंडळ जरा भान ठेवा, जरा भान ठेवा. आपला भाऊ गरीब आहे, त्याचं धोतर फाटले फाटू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण भाच्याच्या माग उभं राहिला फाटक्या कपड्यातला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा. जरा थोडेफार पैसे आले म्हणजे तुला शहाणी झाली असं नाही. आणि ज्या लग्नामध्ये सक्का मामा उभा असतो ना मला, तो कार्यालय शोभून दिसतं. तुमचं काय मत आहे? एक वाक्य सांगा. लग्नांमध्ये नातेवाईक शोभूनच दिसतात, कारण ते लग्न शोभात कोणामुळं
आज लग्न लागून गेले, लोक शिवून गेले, नातेवाईक लवकर जात नाही. 2 तोळी इथं गप्पा मारणार, 2 तोळी तिथं, येऊ कमी बसा थोडा वेळ, येऊ कमी बसा थोडा वेळ. आज तुम्ही पैशाच्या गमेनीत भाव बदलून टाका. भाच्याच्या माग मामाला का उभं करतात माहिती? एवढी तरी अक्कल आहे तुम्हाला. कडवा म्हणे त्याने मला बायपाच्या पैशाला सही नाही करून दिली. तू काही पैसे घेऊन वर जायचं का? असंच चिल्लर घेऊन जाती वर. महाराज वाक्य नीट आहे का? भाच्याच्या माग मामा का उभं करतात? मी माझ्या बहिणीच्या मागे आयुष्यभर उभा होतो, तसा तुझ्या मागे राहील. मामा काढले पैशाला महाग झालाय लोकांच्या, उतारला पैशाला, कशातही पैसे घालत. रडला रावण, पण दिवस फिरल्यावर कोण नाही कोणाचं. स्वतःची बायको फिरली, वा बायको सुद्धा फिरली रावणाची. काय म्हणली? मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐका उदाहरण. मंदोदरी रावणाला म्हणली, तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही सीता पळून आले, तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही? रावण म्हणला, अगं मंदोदरी तोंडाला जरा लगाम घाल, पोरगा गेला माझा, माझं आयुष्य संपलंय. ती म्हणली, व्याजाच्या गप्पा सांगायच्या नाही, तुमची इच्छा का पूर्ण केली नाही एवढी सांगा. रावण म्हणतो, मंदोदरे मी सीता वायुमार्गाने आणली, हनुमान येईल लंका पिटविली, या भीतीला मी घाबरत नाही. मी 33 कोटी देव कोंडून ठेवले, माझ्या पुढे हनुमंताचा काय प्रश्न आहे? पण ती म्हणते, तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही? जसा रडणार काय दिवस येतात. रडणारा रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी हे बरे इकडे लक्ष द्या ते मोबाईल. मंदोदरीला रावण म्हणतो, मंदोदरी मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? ऐक मंदोदरी ऐक, सीतेला मी घाबरतो, मी हनुमंताला घाबरतो, हा माझा विषय नाही. मी माझी इच्छा सीतेकडून आत्ताही पूर्ण केली असती, आजही केली असती, कालही केली असती. सीता माझ्या ताब्यात आहे. पण मंदोदरी मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? ऐक मंदोदरी ऐक, ऐक मंदोदरी. सीता पळवायला मी गोसाव्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी पुढे गेलो. सीता झोपडीत होती, मी झोपडी समोर उभा राहिलो. तेव्हा माझ्या तोंडातलं वाक्य गेलं होतं, माय भिक्षावाडा. आणि मी खानदान असल्यामुळे माझी नगरी गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. एवढा विद्वान रावण सख्या भावानं संपवला, तुम्ही नादी लागाता कोणाच्या? रावण रामानं फक्त मारलाय, खरा संपवलं कोणी? जरा विचार करा. हे बेवडे बावडे जरा नीट आहे का? हे 10वी 12वीचे टोनगे मराल बेवडे बायका मिळालं. आता महिला म्हणलं उत्तर द्या पटकन. तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहा का समाधानी? त्याला काय घ्या, लुगडे मिळाले बास. तरुण पोरं उत्तर द्या पटकन. आता बायको मिळवणं सोपं आहे का नोकरी? निवांत डोकं खाजवा. नोकरी मिळवणं सोपं का बायको मिळवणं सोपं? नोकरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत लागल, बायको ना सोडून द्या. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या. काय त्याच्यात मजा नाही. आता स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा आणि तेवढे दिवस काढा. बायको 100 पोरांमधले 30 पोरं 35च्या पुढे, 10 पोरं 40च्या पुढे रेजच गेली. बायको कोण बायका दिन नालायक होतो? थोडा नीट अभ्यास करा. बायको काय मिळणार नाही. 100 कुटुंब आहेत, किती? त्यामधल्या 30 कुटुंबांना 2 मुलंच आहेत. आता शिल्लक किती राहिले? 70. त्यातल्या 20 जणांना बायकाच नाही. आता किती शिल्लक आहे? मग 50 पोरींना 100 पोरं ऍडजस्ट होतीलच कसे? काही झालं तर 30 गोसाई गावात राहणार. काही हो, हा विनोद नाही. आपल्याकडे 30 ताळे पण तंतोतंत राहतो. बायको नाही. आता तुम्हाला बायको कोण दिलो? तुमच्याकडे बायको द्यायचं होतं, हाय काय? गेली बायको. तुम्हाला झोपायला जागा आहे?
16ला तुमची थोबाडा सडली ना गोविंद. अरे ते लग्नात नाचणारी पोरं लई वाईट बोलत रे लोक. तुम्हाला लई घोडाला येतात रे लोक. तुम्हाला अशी लाज बीत नाही वाटत आपल्याला लोक लागा मग सगळं घोडाला येते. लई वाईट बोलत नवर जेव्हा पुढं नाचणाऱ्याला पोरं. लग्नात 2 लोकांना लई वाईट बोलतात लोक. आशीर्वाद देणाऱ्याला नाचणारा लई वाईट बोलत. सांगायजोगं बोलती नाही महाराज. नाचणाऱ्याला म्हणतात आणि ते ऐकायचं तो कोणतं की काय एकाची आहेत का? एकाची का म्हणजे एका घरची आहेत का? आणि घरची कोणाला सांगायचा. नाचणाऱ्याला लई कथाकच बोलायचं. पण निर्लज्जम त्याला काही लाज नाही. बायको नाही. आता 16ला तुमचं थोबाड शिरले गोवा खाऊन 17ला तुम्ही क्वाटरी करता 18ला चोऱ्या करता. कोण बायको देईल तुम्हाला? बायको नाही. आता कशी काय बायको मिळेल? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. लाल दिवा आहे तालुका तिच्या ताकद येते की एअरबड बिरबड आहे. तिला 90% मार्क आहे. 95% नवर देऊ नको. इथं कोणाला 95 घर वर एका मिनिटात बायको देतो मी. तुला मला हलून सुद्धा देऊ नको. थोडं आता तू 48च्या अगरबत्ती कुठं लावतात बघणार. बापाची पहिलेच नाही तो भांग आणलाय कुठून ना नाही कधी. आता मावर नांगरले दंड ठोलाय. भांग वन साईड का टू साईड काय चिड्या झाल्या बाजूला. इकडूनही रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं. मध्ये वा फिराय पटी त्या पुरीने तो पॉप नावाचा भांगार नाही. पुढून त्याला मध्ये खड्डा पुढं झटका. इकडे नसताचा वाफा, इकडे कांद्याचा वाफा. दुसरा एक भांगार नाही. पुरीने तो देवयानी भांगा असा पुरीनो. ही बाजू सपाट करायची, इकडं फिट करून घ्यायची. ही बाजू थोडी वर ठेवायची. त्यातला निमा भाग बांधायचा नाही, असा मोकळा ठेवायचा. ती पुरगी अशी चालू. एक पोरग कॅनॉलच्या कडेला चाललं. पुरीने असं केलं. ती पडलं कॅनॉल. त्याला वाटलं खुणावलं तर काय ती वाहून गेलं. आता मुलीच्या बापापुढे 3 प्रश्न सध्या. शेती आहे, नोकरी नाही. कारण नुसते शेतकरी लोक पोरगी. नोकरी आहे, शेती नाही. शेती आहे, दोन्ही आहे, कार्त सोयीचं. पोराच्या बापापुढे एकच प्रश्न सध्या. कोणची का मिळालं? एवढा सांड पिवळा होऊ द्या. म्हणजे तिला पहिले 2 पोर आहे. मांडी घेऊ. आता काय करता का? दाखवून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले लोक. आता लग्न जमवून एक टोळी आली दलाल. लग्न जमवणारे दलाल नाही भयानक आले. आता ते पोराचं बाप वैतागलं. ते दलाला म्हणतो तुम्ही पहा महाराज कुठे 2-4 लोक एकत्र बसली ना की पाणी पावसाच्या गप्पा नाही हात सध्या. काय करते घरी शिकले पण काय पहा कुठं ध्यानात आलं. तुम्हाला माझं 35 झालं. तू पुढे काढता बघ. आता पोराच्या बाप, आता पोरीच्या बाप काही नाही राहिलं. आता पोरीच्या बाप लग्न जमावणार दलाल आले. आता पोराचा बाप पळत. आता पोराची त्या दलाला म्हणतो पहा दलाल हुशार झाला. आता 2 साखली म्हणलं कोण एवढ्यात होते 4 लाख. मला इतके कॅन्सर तुम्हाला 4 लाख कशी? 1 लाख मला, 3 लाख पुरीच्या बापाला. पोरगी कोणची ते नाही विचारायचं. बाई आहे ना. बऱ्याच लोकांना आपले झाड नाव माहित नाही. आता लगीन नाही घाई घाई केलं. योगा योगा ना लफडा योग. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय मामाची मामीची पूजा करणं. बस त्या मामा मी घ्याय नाही. मी झाला गोसाई. त्या मामा किती 2. तुला भाऊ किती? एकच एक भाऊ. अजून एक भाऊ आहे. बरं आहे. त्या मामा नाही. तुम्ही आले आमच्या टोळीत. त्या मामा मुली आहे किती? आणि तुला भाऊ किती? 2. धावला तो जिंकला.
जगात सगळ्यात सुखी कोण माहिती का? ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी. किंवा मामा आहे पोरी नाही का? मामातच लगीन झालं. हो, माद्रीच्या पिल्याला धोका पाहून रडला रावण रडला आणि ते सांगते मला ओवी सांगायची येत वडीलच जे करती तया नाम धर्म ठेवती. मग थोडं पुढे जाऊ. प्रारब्ध बदलवता येत नाही पण कर्म चांगलं पाहिजे. प्रारब्धाचा पावर बघ. अन्नमान धन आज आपण सगळेजण वास्तुशांती सत्यनारायण महापूजा निवृत्ती देवळा अवॉर्ड, लक्ष्मी निवृत्ती अवॉर्ड, संपत निवृत्ती अवॉर्ड, शांता निवृत्ती अवॉर्ड, नवरा निवृत्ती अवॉर्ड, मंगल संपत अवॉर्ड, सविता शांताराम अवॉर्ड, पूजा नवनाथ अवॉर्ड परिवार ग्रामस्थ दत्तनगर शिवाजीनगर कार्यक्रमाचे आयोजक निमंत्रक निवृत्ती देवराम अवॉर्ड एस त्या वास्तुशांतीच्या कीर्तनाला आपण सगळे गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाली परिसरातील गायक वादक गुणीजन कीर्तनात बसलेली महिला पुरुष सगळे आणि वास्तुशांतीच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं का? आतापर्यंत मी अभंग तिथंच बोंगावलाय. प्रारब्ध कर्म. आता वास्तुशांती एक बारीक आहे का थोडी गरज बांधून देतो तुम्हाला एका मिनिटात. बांधलं त्या घराला पाय आहे, याला सुद्धा पाय आहे. त्याचा पाया कॉलम मध्ये आणि रिंग होतो नये, याचा पाया ज्ञान आहे. पण तीन फरक जरा निघाय का? पुस्तकी ज्ञानाने तुम्ही सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही समाधानी व्हाल. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने तुम्हाला समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. पुस्तकी ज्ञान